नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे महाडीबीटी पोर्टलवर ज्यांचा कुणाचा नंबर लागलेला असेल त्यांना SMS पाठवण्यात आलेले आहेत आणि 10 दिवसाच्या आत तुमचे कागदपत्र तुम्हाला अपलोड करण्यास सांगण्यात आलेले आहेत। जर 10 दिवसाच्या आत तुम्ही कागदपत्र अपलोड नाही केले तर तुमचा अर्ज रद्द होईल, असं सुद्धा मेसेजमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तर कोणते कागदपत्र अपलोड करायचे आहेत, कशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत, ती सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणाला ठिबक सिंचनचे कागदपत्र अपलोड करायचे असतील, कुणाला तुषार सिंचनचे कागदपत्र अपलोड करायचे असतील, कुणाला तुमचं जर पाहिलं तर टोकन यंत्र असेल किंवा कुणाला कडबाकुट्टी असेल, वेगवेगळे ज्यांना ज्या पद्धतीचा मेसेज आहे त्या पद्धतीचे कागदपत्र तुम्ही अपलोड करू शकता। पण तुम्हाला कोणते नेमके कागदपत्र अपलोड करायचे हे माहिती नाही। पूर्वी काय होतं, तुम्हाला जर फक्त कागदपत्र अपलोड करा, तुमची जर मेसेज आला असेल, तुमची निवड झाली असेल, तर त्यावेळेस तुम्हाला तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12/8 एवढे कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे होते। परंतु आता थोडं कागदपत्र अपलोड करण्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। तर नेमका तो बदल काय आहे ते सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आपण। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल। असेच चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये यायचं आहे। गुगलमध्ये आल्यानंतर ॲग्री लॉग इन असं सर्च करून घ्यायचं आहे। असं सर्च केल्यावर तुमच्यासमोर एक ॲग्री लॉग इनची वेबसाईट येईल, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, त्याच्यामध्ये ॲग्री लॉग इन जे दिलेलं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर परत एक नवीन पेज ओपन होईल। ते जर पेज पाहिलं तर ही महत्त्वाची सूचना वगैरे काय दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकता। त्यानंतर मग इथं बाणाच्या ह्याच्यावर क्लिक करायचं आहे, ते निघून जाईल। त्यानंतर इथं पाहू शकता की अर्जदार येथे लॉग इन करा। याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी तुम्ही जर असाल तर इथं तुमचा जे काही शेतकरी ID प्रविष्ट करायचा आहे ते टाकून घ्यायचं आहे। आणि तिथं जर तुम्हाला प्रविष्ट तुमचा ID माहिती नसेल, काढलेला आहे पण माहिती नसेल, तर त्यासाठी इथं तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करायचं आहे। इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर ते इथं गेट OTP करायचा आहे। तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती तुमचा OTP गेला जाईल, तो OTP टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून घेतल्याच्या नंतर तुमचा जे काही फार्मर ID आहे तो ऑटोमॅटिकली इथं आला जाईल। आपण इथं टाकून घेणार आहोत, टाकून घ्यायचं आहे। आणि टाकून घेतल्यानंतर OTP पाठवावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फार्मर ID काढत असताना जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल। त्यानंतर इथं तुम्हाला मेसेज येईल की OTP शेतकरी IDशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे। तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। OTP आपण टाकून घेतलेला आहे। OTP टाकल्याच्या नंतर OTP तपासा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। OTP तपासावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही आता प्रोफाईल जे असणार आहे तुमचं फार्मर DBTचं, म्हणजे जे काही महाडीबीटीचं प्रोफाईल असणार आहे ते तुमच्यासमोर ओपन होईल। ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये नेमकं काय करायचं ते आता सविस्तर सांगतो। युअर प्रोफाईल डिटेल्स आर फेच्ड सक्सेसफुली असं दाखवलं जाईल। ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथं आल्यानंतर जर तुम्हाला इथं प्रोफाईल तुमचं 50% जर दाखवत असेल तर तुम्हाला इथं प्रोफाईल अपडेट करणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही फार्मर ID काढल्यापासून तुमचं महाडीबीटीचं प्रोफाईल कधीच अपडेट केलेलं नाही आतापर्यंत, त्याच्यामुळे इथं 50% आहे। तुम्हाला इथं 100% यायला पाहिजे, ते इथं 100% येतं। ते कसं करायचं, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर इथं खाली बघू शकताय उजव्या कोपऱ्यामध्ये इथं जात श्रेणी आणि अपंगत्व हा एक टॅब दिसत आहे। इथं तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल। त्या पेजवरती तुम्हाला तुमची जात श्रेणी आणि अपंगत्व जर काही असेल तर इथं तुम्हाला अपडेट करायचं आहे। तुमची जात वर्गवारी कोणती आहे, आपलं जर पाहिलं तर SC असेल SC, ओपन ST असेल ST, किंवा ऑदरमध्ये जर असेल तर ऑदर करून घ्यायची आहे। आणि जर SC असेल तर SCचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे। ST असेल तर STचं इथं अपलोड करायचं आहे। आणि जर ऑदर असेल तर तुम्हाला काही अपलोड करायची गरज नाही, फक्त ऑदर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर कोणत्या प्रकारचं जर अपंगत्व आहे का इथं तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे। असेल तर येस करू शकता, असल्यानंतर कोणतं आहे त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे। नसेल तर नो करायचं आहे। इथं कुठलीच फाईल अपलोड करायची गरज नाही। हे 2 गोष्टी करायच्या आहेत। 2 गोष्टी केल्यानंतर सेव्हवरती तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे। वॉर्निंग परत विचारली जाईल की कास्ट कॅटेगरी अँड डिसेबिलिटी डिटेल्स सेव्हड सक्सेसफुली असं दाखवलं जाईल। त्यानंतर तुम्हाला इथं ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर इथं 50चं आता डायरेक्टली इथं 100% तुमचं प्रोफाईल होतं। थोड्याच वेळात इथे पाहू शकता तुम्ही, इथं प्रोफाईल संपूर्णतः आपले 50% आहे। आपण आता सक्सेस केलं आहे। इथं प्रोफाईल संपूर्णतः आपली 100% इथं झालेली आहे, पाहू शकताय।
हे झाल्याच्या नंतर तुमचं प्रोफाईल आता अपडेट झालं. अपडेट झाल्यानंतर मग आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं कागदपत्र अपलोड करा. तुमची निवड झालेली आहे सिंचन साधनेमध्ये. त्यासाठी आता इथं आपल्याला चलन अपलोड किंवा DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मग आता हे आपल्याला इथं वैयक्तिक कागदपत्रावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपले कागदपत्र अपलोड करण्यासाठी इथं तुम्हाला दाखवलं जाईल. ठिबक सिंचनचा आपला फॉर्म आहे. त्याच्यामध्ये आता कागदपत्र अपलोड करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर कोणकोणते कागदपत्र अपलोड करायचे आहेत? बँक खाते, जॉईंट जमीन असेल तर त्याचं संमतीपत्र, हमीपत्र परिशिष्ट 7 आणि सूक्ष्म सिंचन दरपत्रक म्हणजे तुमचं कोटेशन. त्याचं हे जी आहे ते तुम्ही ज्या दुकानदाराकडून तुम्ही घेणार आहात कोटेशन वगैरे, त्या दुकानदाराकडे ते फॉर्म असतो. ते फॉर्म आपण थोडक्यात आता इथं आपल्याकडे सुद्धा पाहणार आहोत. हा असा फॉर्म असतो. हा फॉर्म पाहू शकताय तुम्ही. या फॉर्मवर तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, तुम्ही राहणार, तालुका, जिल्हा, परत तुमचा जो काही दिनांक आहे, दिनांकचा इसवी सन म्हणजे ह्या दिवशी या इसवी सनमधील किती हेक्टरवर तुम्ही कोणत्या पिकासाठी ठिबक सिंचनासाठीचा अर्ज केला होता, म्हणजे अर्ज केलेला दिनांक जो आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. इथं तुमचे फोटो लावायचे आहे. इथं माझा शेतकरी ओळख क्रमांक इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. की बाकीची संमती ओके आहे म्हणून तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर मग इथं तुम्ही जधी अपलोड करताय त्याचा दिनांक आणि तुमची सही, त्यानंतर तुमचं ठिकाण आणि शेतकऱ्याचं नाव आणि 2 साक्षीदाराचे नाव आणि त्यांचे पत्ता आणि त्यांच्या सह्या असं घ्यायचं आहे. हे घेतल्यानंतर पण आता तुम्ही कधी अर्ज केला हे जर कसं पाहायचं, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, घटक इतिहास पहा जो हा ऑप्शन आहे, त्यासाठी घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती तुम्हाला यायचं आहे. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे जे काही तुम्ही अर्ज केलेले आहेत ते तुम्हाला इथं दाखवले जातील. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथं मग इथं जर पाहिलं तर छाननी अंतर्गत अर्ज आहेत याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. छाननी अंतर्गत अर्जमध्ये तुम्हाला अर्ज दाखवला जाईल. ठिबक सिंचनसाठीचा अर्ज आहे. त्याच्या पावती पहा जो ऑप्शन आहे हा वरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्यावरती क्लिक केल्यावर तुम्ही कोणत्या घटकासाठी अर्ज केला होता, कधी केला होता, अर्जाची जी काही तारीख आहे इथं ती इथं तुम्हाला तारीख दाखवलं जाईल. अर्ज कधीचा आहे पाहिल्यानंतर परत आपल्याला इथं चलन अपलोड करा किंवा DPR किंवा काम पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर वैयक्तिक कागदपत्र याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग इथं कागदपत्रे अपलोड करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं पाहू शकता की तुम्हाला इथं स्टार जे काही बँक खाता आहे, हमीपत्र आणि हे ह्याच्यामधलं कोणते ह्याच्यामध्ये किती करायचं आहे. बँक पासबुक जर पाहिलं तर तुम्ही पाहू शकता की ओन्ली JPEG, PGC आणि PDF मध्ये 500 KB 15 ते 500 KB पर्यंत. त्यानंतर मग संयुक्तचा बॉन्ड असेल तर तुमचा त्याच पद्धतीनं आहे. त्यानंतर हमीपत्र सुद्धा PDF ह्याच्यामध्ये 50 आहे, JPEG ह्याच्यामध्ये आहे. त्यानंतर सूक्ष्म कोटेशन सुद्धा तुम्ही त्याच म्हणजे 15 KB ते 500 KB पर्यंत JPEG किंवा JPG किंवा PDF या पद्धतीने तुम्ही ते अपलोड करू शकतात. तर ते आता आपण करून घेणार. सर्वप्रथम आपण बँक पासबुक अपलोड करून घेऊया. बघा आपले कागद इथलं डिक्लेरेशन आपण शेतकरी डिक्लेरेशन घेतलेलं आहे, कोटेशन घेतलेलं आहे आणि आपलं बँक पासबुक आपण इथे घेतलेलं आहे. परंतु कोटेशन जर पाहिलं तर इथं कोटेशनची साईज थोडी जास्त आहे. इथे पाहू शकता तुम्ही कोटेशनची साईज 1.14 MB आहे. तर आपल्याला हे कमी करायचं आहे, 500 KBच्या मध्ये पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथं वेबसाईटवरती यायचं आहे आणि PDF कॉम्प्रेस असं तुम्हाला इथं ही सर्च करून घ्यायचं आहे. PDF कॉम्प्रेस केल्यानंतर बिग PDF तुमच्यासमोर एक वेबसाईट येईल. कॉम्प्रेस PDF ही बिग साईट पाहू शकता, बिग PDF याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सिलेक्ट PDF वरती क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर तुमची जी काही कोटेशनची फाईल आहे ही आहे आपली फाईल. ह्याला आपल्याला साईजमध्ये बसवायचं आहे. तिच्यावर क्लिक करायचं आहे आणि ओपनवरती क्लिक करायचं आहे. ओपनवरती क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता की फक्त 72 KBची आपली फाईल झाली. आपल्याला 15 KB ते 50 KBचे 500 KBच्या मध्ये पाहिजे म्हणून ही आपली फाईल ओके आहे. त्याच्यावरती डाउनलोड करायची आहे त्याला. मग आता आपण आपल्या जे काही आता कागदपत्र अपलोड करण्यासाठी आपलं बँक पासबुक आहे त्यावरती क्लिक केलेलं आहे. बँक पासबुक इथं ह्याच्यावरती चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर बँक फाईल आपलं जे काही पासबुक आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओपनवरती क्लिक करायचं आहे. कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केलं असं दाखवलं आहे. त्यानंतर परत तुम्हाला दुसरं कागदपत्र अपलोड करायचं आहे. जॉईंटमधलं नाही आहे आपलं, हमीपत्र 7 याच्यावरती क्लिक करायचं आहे. परत तुमचं डिक्लेरेशन 7 याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओपनवरती क्लिक करायचं. कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केलं, ओके परत करून घ्यायचं. आता राहिलं तिसरं. त्यानंतर सूक्ष्म सिंचन संच दरपत्रक म्हणजे कोटेशन त्याच्यावरती क्लिक करायचं. चूज फाईलवरती क्लिक करायचं आणि कोटेशनची फाईल ही मोठी आहे. आपल्याला जे काही आपण नवीन बनवलेले कोटेशन हे कॉम्प्रेस केली त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केलं असं दाखवलं आहे, ओके करून घ्यायचं. तिन्ही कागदपत्र आपण इथं अपलोड केलेले आहेत. परंतु आलेले आहेत का, हमीपत्र आलेलं आहे, बँक पासबुक आलेलं आहे आणि आपलं जे काही कोटेशन आहे ते सुद्धा आलेलं आहे.
ते बरोबर आहे का नाही पाहण्यासाठी कागदपत्र पहावरती क्लिक करून द्यायचं. हमीपत्र आहे, क्लोज. दर कोटेशन आहे, क्लोज. त्यानंतर बँक पासबुक, आपलंच बँक पासबुक आहे का, ओके आहे, क्लोज. संपूर्ण हे तिन्ही कागदपत्र इथं आल्याच्या नंतर इथं तुम्हाला जतन करावरती क्लिक करायचं आहे. जर चुकीनं दुसरं कोणतं आलं तर कागदपत्र हटवावरती क्लिक करून तुम्ही परत अपलोड व्यवस्थित करून घ्यायचं आहे. जतनवरती क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला खात्री आहे का तुम्ही अपलोड केलेले दस्तऐवज सबमिट करू इच्छिता. असेल तर ओके करा, नसेल तर तुम्ही बाजूला कॅन्सल करून रद्द करू शकता आणि परत अपलोड करू शकता. आपलं ओके आहे, ओकेवरती आपण क्लिक करून घेणार. कागदपत्र यशस्वीरित्या जतन केले म्हणून मेसेज आला आहे, ओके करून घ्यायचा आहे. वैयक्तिक कागदपत्रामधला हा टॅब आता आपला निघून गेला. आता एक 10-12 दिवसानं त्याची तपासणी होईल आणि ते ओके असेल तर तुम्ही पूर्वसंमती आपल्याला पाठवली जाईल. ते आपल्या इकडं नंतर मग तुम्हाला इथं DPR जर असेल ते लागेल किंवा बिल देयकी अपलोड करा किंवा बिल अपलोड करा. ह्याच्यामध्ये इथं परत आपल्याला अपलोड करावे लागतील कागदपत्र. ते आल्याच्या नंतर कसं करायचं ते सुद्धा आपण पाहणार. तर अशा पद्धतीनं जे काही स्टेप बाय स्टेप आपण माहिती सांगितलेली आहे त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं जे काही मेसेज आलेला असेल तर तुमचं जे काही तुमचं प्रोफाईल असेल ते लॉग इन करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहे. कागदपत्र अपलोड केल्याच्या नंतर एक 10 ते 15 दिवसामध्ये, शक्यतो 8 दिवसाच्या नंतर तुम्हाला तुमची त्याची पूर्वसंमती दिली जाते. म्हणजे तुमचे कागदपत्र तपासले जातात आणि जर ओके असतील सगळं तर तुम्हाला ते पूर्वसंमती दिली जाते की तुम्हाला जे काही घ्यायचं आहे साधन ते तुम्ही घेऊ शकता आणि घेतल्यानंतर त्याचं GST बिल वगैरे असेल किंवा त्यांचं आराखडा असेल, ठिबक सिंचन वगैरे असेल तर त्याचा डायग्राम असतो. ते संपूर्ण त्याच्या पूर्वसंमती आल्याच्या नंतर तुम्हाला खरेदी करून त्याचे बिल वगैरे अपलोड करायचे आहेत. ते कसे करायचे त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ नंतर बनवणार आहोत. तर अशा पद्धतीची ही छोटीशी माहिती होती, ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.